करणे, तिचे वर्गीकरण करणे, माहिती साठवणे, माहितीचे व्यवस्थापन करणे इत्यादी सर्व क्रियांसाठी विविध साधनांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, टेलिफोनचा वापर संभाषणाद्वारे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी होतो. इथे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या काही साधनांची नावं दिली आहेत. चला, या साधनांचा वापर कशासाठी केला जातो, कुठे केला जातो, तसेच त्यांच्या वापराचा होणारा फायदा याबद्दल आपण माहिती घेऊया. संगणक किंवा लॅपटॉपचा वापर करून माहिती निर्माण करणे, माहितीचे संप्रेषण करणे, तिचे वर्गीकरण करणे, माहिती साठवणे, त्याचप्रमाणे माहितीचे व्यवस्थापन करणे अशा गोष्टी करता येतात. सर्व आर्थिक क्षेत्रात तसेच आपल्या दैनंदिन जीवनात ही एक अत्यावश्यक गरज बनली आहे. यांच्या वापरामुळे आपले जीवन अधिक सोपे आणि जलद बनले आहे. मोबाईल हा आपल्या दैनंदिन संभाषणाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या जगात प्रत्येक जण मोबाईल वापरताना दिसून येतो. मोबाईलमुळे संपर्क करणे अगदी साधे सोपे झाले आहे. रेडिओचा वापर फक्त संप्रेषणासाठी आणि संदेश पाठवण्यासाठीच होतो असे नाही. आजकाल तर रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या, संगीत आणि इतरही अनेक प्रकारच्या बाबींमुळे आपले मनोरंजन होते. त्यामुळे आजकाल जवळपास प्रत्येक जण याचा वापर करताना दिसून येतो. रेडिओ म्हणजे लाखो लोकांना कधीही आणि कुठेही माहिती पुरवण्याचे अत्यंत महत्वाचे साधन आहे. दूरदर्शन संचाला इडियट बॉक्स असेही म्हटले जाते. तुम्हाला काय वाटते, हे खरेच बरोबर आहे? नाही. दूरदर्शन संच म्हणजे खरे तर माहिती आणि मनोरंजनाचा उत्तम स्रोत आहे. आज प्रत्येकाच्या घरात आपल्याला दूरदर्शन संच दिसून येतो. आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांची अद्ययावत माहिती आपल्याला पुरवण्यात दूरदर्शन महत्वाची भूमिका बजावते.